सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान। नाशिक महानगरपालिका साजरा करत आहेत स्वच्छतेचा हरित कुंभ। मित्रांनो, आज प्लास्टिकचा वापर हा आपल्या जीवनाचा अविभाज्य भाग झाला आहे, पण यामुळे पर्यावरणाला तर हानी होतेच, शिवाय आपल्या आरोग्यालाही याचा धोका होतो। प्राणी मात्रांचे, जलसाठ्यांचे, पर्यावरण व आरोग्याचे नुकसान होण्यापासून थांबवण्यासाठी प्लास्टिक पिशव्यांना नाही म्हणा, कापडी किंवा कागदी पिशव्यांचा वापर करा। आपल्या छोट्या बदलांमुळे मोठा फरक पडेल, शहरे स्वच्छ व सुंदर होतील। चला, प्लास्टिक मुक्त जीवनशैली स्वीकारूया आणि अस्वच्छतेवर मात करूया। नाशिक महानगरपालिका नाशिक तर्फे जनहितार्थ प्रसारित। दहशत माजवणाऱ्या संशयिताला नाशिक पोलिसांनी केली अटक। नाशिकच्या म्हसरूळ परिसरात दहशत माजवण्याच्या उद्देशाने 2 तलवारी घेऊन फिरणाऱ्या संशयिताला नाशिक पोलिसांच्या गुन्हे शोध पथकाने अटक केली आहे। या संशयिताकडून 2 तलवारी हस्तगत करण्यात आल्या। किरण शिंदे असं अटक केलेल्या संशयिताचं नाव आहे। पोलिसांना मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार ही कारवाई करण्यात आली आहे। किरण हा म्हसरूळ परिसरामध्ये दहशत माजवण्याच्या उद्देशाने तलवार घेऊन आजूबाजूच्या परिसरातील नागरिकांना त्रास देत असल्याची तक्रार स्थानिक नागरिकांनी केली होती। त्यानंतर म्हसरूळ भागात सापळा रचून या संशयिताला नाशिक पोलिसांनी अटक केली आहे। जागर जनस्थानसाठी प्रतिनिधी भूषण जैन, नाशिक। नाशिक महानगरपालिकेच्या सार्वजनिक आरोग्य विभागाच्या वतीने जाहीर आवाहन। गुइलेन बॅरे सिंड्रोम अर्थात GBS ला घाबरू नका, पण दक्षता घ्या। पाणी उकळून प्या, स्वच्छ आणि ताजे अन्न सेवन करा। शिजलेले व न शिजलेले अन्न एकत्रित ठेवू नका। लक्षात ठेवा, अचानक पायात किंवा हातात कमजोरी किंवा लकवा, चालताना त्रास किंवा अशक्तपणा, बऱ्याच दिवसांपासून डायरिया अशी लक्षणे आढळल्यास त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्यावा व तात्काळ उपचार सुरू करावा। सार्वजनिक आरोग्य विभाग, मनपा नाशिक द्वारे जनहितार्थ प्रसारित।